गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज आहे डे 3 आणि आता आम्ही नाश्ता करतो आहे. पोहे आणि चहा. आंघोळ झाली आहे सगळ्यांची आणि आम्ही थांबलो आहोत तृप्ती कॉटेजेसमध्ये, जे काल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. त्यांचं डिटेल्स मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. यामध्ये जाताना मी इथे नंबर घेईन आणि डिस्क्रिप्शनमध्ये देते. आणि 3000पासून यांच्याकडे स्टार्ट आहेत रूम्स. AC आहेत आणि 4 माणसं झोपू शकतात एका रूममध्ये. म्हणजे कॅपॅसिटी 4 माणसांची आहे. तर आता आपण आलो आहोत महाबळेश्वरच्या लॉडविक पॉईंटला आणि पाठीमागचा मी तिकडे लेफ्टला आहे जायला रस्ता, पण इथे सुद्धा छान व्हॅली दिसते, तर ते दाखवते मी तुम्हाला. काय माहिती आता चढायचं आहे की कसं आहे. तर आता 11:15 झाले आहेत सकाळचे आणि आम्ही इथे आलो आहोत. हा आहे लॉडविक पॉईंट. तिथे आतमध्ये आहे लेफ्टला, पण इथे पण छान व्ह्यू आहे, तर मी तुम्हाला दाखवते तिथलं सुद्धा. आणि सकाळचं क्लायमेट छान आहे, हवा छान येते इथे. मुंबईच्या कम्पॅरेटिव्हली इथे थोडं क्लायमेट चांगलं आहे. आणि इथे तुम्हाला घोडेसुद्धा मिळतील फिरायचं असेल वयस्कर लोक किंवा मुलांसाठी. ऋत्विक 500 मीटर चालायला 10 मिनिटं. तर हा आहे लॉडविक पॉईंट. तिथे जायचं. एलिफंट हेड दाखवते. हा पांढरं हे जे आहे की नाही, त्यालाच म्हणतात एलिफंट. त्यालाच एलिफंट हेड म्हणतात. तर हा लेफ्टला लॉडविक पॉईंट आहे आणि हा इथे राईट साईडला एलिफंट हेड पॉईंट आहे. तर इथून हे छान त्याचं एलिफंटचं वरती हेड दिसतं आहे. तर तुम्हाला इथून लॉडविक पॉईंटच्या इथून मी दाखवते. हे राईट साईडला आहे, तिथे पण आम्ही जाणार आहोत. आणि हा असा व्ह्यू आहे की हा इथे
तर आता आम्ही इथूनच एक पायवाट आहे एलिफंट हेडला जायला. हे इथून अशी एक पायवाट आहे तर एलिफंट हेडला जायला. तर आता आम्ही तिकडे जायला निघालो आहोत. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day. Whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark, etching patterns, leaving its mark. The roots stretch deep, the earth's gentle sigh, a lullaby sung to the open sky. Oh, whispering pines, sing me your tune, caught in the rhythm of the stars and the moon. Teach me the language of rustling leaves, stories that linger on the breath of the breeze. तर हे इथून असं पायवाट आहे. इथे बाजूला रेलिंग आहे, ते बरं आहे सेफ्टीसाठी. आणि त्यात दिलं आहे की त्याला रेलिंगला क्रॉस नाही करायचं आहे म्हणून वन विभागाने. तरी पण मी मगाशी थोडं बाहेर गेली होती थोडंसं ते दाखवायला. सो आता आपण तिथे जाऊया जिथे तो आपला भगवा फ्लॅग आहे, तिथे जाऊया आपण. आणि ट्रेकिंगचे शूज घातला तर बरं होईल इकडे येताना, कारण की या साईडला येताना थोडीशी कच्ची पायवाट आहे. सो फायनली आपण इकडे आलो आहे. पण तुम्ही लेट आले की तुम्हाला नाही हुशारी होती. हुशारी दोन म्हातारी माणसं कटे गेली. मला ते झूम करून तो फोटो घ्यायचा. आपण गुगलवर टाकूया. असेल ते इथून रस्ता कसा असेल, इथे किती लांब आहे तुम्ही. महाबळेश्वरमधून आहे प्रतापगडचा रस्ता. तेच आहे. आणि पडलेले फक्त डोंगराच्या. आता आम्ही इथून निघालो आहोत जायला. तर एक लॉडविक पॉईंटपासून एक 6-7 मिनटावरती स्लोली आलात तरी पण आरामात पोचेल इकडे. हा जो आहे मागे माझ्या दिसतोय तो आहे एलिफंट हेड. आणि येताना पाण्याची बॉटल आणा. आम्ही ती येताना आणली नाही, पण इथे आहे बाहेर स्टॉल लॉडविक पॉईंटच्या इथे. तिथे पण तुम्ही काकडी वगैरे घेऊ शकता. सो पण एक बॉटल कॅरी करा स्वतःबरोबर, जेणेकरून इथे पायवाट जी आहे कच्ची आहे, थोडासा दम लागतो, तर तिथे तुम्ही पाणी पण पिऊ शकता.
पाण्याची बॉटल आणा, खायला जे काय आणायचं ते आणा. पण इथे मी एक गोष्ट बघितली आहे की बऱ्यापैकी इकडे स्वच्छता आहे. तर आपल्या ज्या काही गोष्टी आणाल त्या आपल्यासोबतच घेऊन जा, म्हणजे हे जे नेचर प्लेस आहेत ते आपल्याला नेक्स्ट टाईम आल्यावर पण तेवढेच सुंदर दिसतील. तर इथे बऱ्यापैकी स्वच्छता आहे, त्यामुळे जे काय घेऊन याल ते स्वतःसोबत घेऊन जा. आणि बाहेर आहेत डस्टबिन इथून जवळ, तिथे नेऊन टाका. आणि बऱ्यापैकी इकडे एक नोटीस केलं मी की आय थिंक मी 2-2.5 वर्षांनी आले असेल महाबळेश्वरला. तर आता बऱ्यापैकी पॉईंट्सच्या इथपर्यंत गाड्या जातात, त्यामुळे ते एक बरं आहे की तुम्ही पॉईंटपर्यंत गाड्या घेऊन जाऊ शकता. हार्डली इथून फक्त जिथे आम्ही गाडी लावली तिथून तुम्हाला 1-2 पॉईंट्स आहेत, ते 15-20 मिनटामध्ये तुम्ही दोन्ही पॉईंट्स कवर करू शकता, म्हणजे येऊ शकता वॉक करून जिथे आपण पार्किंग करतो तिथून. बाकी मोस्टली जे पॉईंट्स आहेत तिथे जवळच आहे पार्किंग, त्यामुळे तिथून तुम्ही इझिली जाऊ शकता, वॉकेबल आहे. सो आता आम्ही निघालो आहोत. आणि शूज घालून या, जेणेकरून ते इझिली तुम्हाला चालता येईल. इथे स्टॉल्स आहेत आईस्क्रीम आणि हे इथे काकडीचं आहे. पाणी बॉटल पण मिळेल इथे. हे आहेत आपले पूर्वज. इकडे बरीच वानर सेना आहे, खात खात काही येऊ नका. ऋत्विकला आईस्क्रीम घेतलं होतं ते त्यांनी घाबरून ऋत्विकने टाकून दिलं, कारण की ते 3-4 माकडं आली म्हणून त्याने ते न खाता टाकून दिलं. सो आम्ही आता इथून निघालो आहोत जायला. बाजूला मस्त असं व्हॅली आहे, गाड्या सांभाळून चालवा, जागा कमी आहे इकडे. तर गाईज इथे तुम्ही लॉडविक पॉईंटच्या इथून आल्यानंतर एक रस्ता वरती दाखवला आहे ॲरो, ज्याच्यावरती सिडनी हाऊस म्हणून लिहिलं आहे रोड. तर तिथे कोणताही पॉईंट नाही आहे, प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. तर तिथे फक्त बंगलोज आहेत, पुढे काहीच नाही आहे, त्यामुळे तिथे जाऊ नका. आम्ही आता जाऊन आलो आहे, सो तुम्ही हे करू नका. आता इथे पुढे वेना लेक येणार आहे. इथे पण आहे 40 रुपीज कार पार्किंग. जागा नाही इथे, कार पार्किंग आहे. इथे किड्स प्ले एरिया आहे, इथे स्नॅक्स कॉर्नर्स आहेत. आता इथून वेना लेक जवळच आहे. हे बघा इथे हे लेफ्ट साईडला वेना लेक आहे. तर हे आहे वेना लेक. इथे राईट साईडला तुम्हाला तिकीट काउंटर आहे. तर त्याच्या बोर्डवरती जे दिले मी तुम्हाला हे करते, चार्जेस हे चार्जेस आहेत. आणि हे इकडे वेना लेक आहे समोर, आणि इकडे बरेच सेल्फी पॉइंट्स पण बनवलेले आहेत. तर हे जे रोईंग बोटचे चार्जेस, ज्या शेड आहेत वरती अशा बोट्सचे चार्जेस 700 रुपीज हाफ राऊंड आहे. आणि पॅडल बोट एका तासासाठी 800 रुपये आहेत. पण पॅडल बोटला वरती शेड नाही आहे. सो आणि हे हाफ राऊंड म्हणजे 20 मिनिटाचा आहे, आणि फुल राऊंड 1400 रुपये आहे. फॅमिलीप्रमाणेच इथे शेअरिंगमध्ये वगैरे असं नाही आहे. तर जास्त माणसं असेल तर ते परवडतं. सो पाठीमागे मी ते
अशा प्रकारे आहे. जे शेड आहे वरती ती रोईंग बोट आहे आणि बाकीच्या ज्या ओपन आहेत त्या पॅडल बोट आहेत. वेना लेक वरून येत असाल तर तुम्हाला फूड स्टुडिओ आहे, त्याच्या फूड स्टुडिओ म्हणून रेस्टॉरंट आहे, त्याच्या आधीच तुम्हाला लेफ्ट साईडला तिथे त्यांनी बोर्ड लावलेला आहे वरती जायला लेफ्टला. जर वेना लेक वरून येत असाल तर किड्स पॉइंटला निडल हेड पॉइंट वगैरे आहेत तिकडे आणि ओल्ड महाबळेश्वर पण आहे मंदिर वगैरे, तर ते लेफ्ट साईडला आहे जे आम्ही काल गेलो होतो. तोच रस्ता थोडंसं पुढे गेला सेम फूड स्टुडिओवाला जो वेना लेक वरून येतो. मी म्हणाली रेस्टॉरंट आहे फूड स्टुडिओ, तिथून पुढे आलात तर 1-2 ते 3 मिनिटावरून राईटला गेलात तर लिंगमाळा धबधबा आहे. पण तिकडे आम्ही आता जात नाही कारण की उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर धबधब्याला जाण्यात काही पॉईंट नाही. वेना लेकला पण पाणी बऱ्यापैकी सुकलेलं होतं. काल आम्हाला ज्या रस्त्यामध्ये आम्ही त्यांना लिफ्ट दिली होते, ज्या इथल्या लोकल होता त्यांनी पण आम्हाला सांगितलेलं की पाणी खूप सुकलं आहे म्हणून इथे आता उन्हाळा असल्यामुळे. तर आता आम्ही लिंगमाळा धबधब्याला तर जात नाहीये, ते मान्सूनमध्ये जाणं बेटर आहे. पारसी पॉइंट. आता आपण जाऊया आतमध्ये. हा आहे राईट साईडला जो दिसतोय ना तिकडे पारसी पॉइंट आहे आणि त्याच्या आधी इथे खाली थोडी जागा आहे झाडांच्या खाली, तिकडे मी आले. तिथे पण जाणार आहे मी पारसी पॉइंटला. पण पारसी पॉइंटच्या बाजूलाच हे छान असं झाडांखाली असं थोडंसं आणि इथे व्हॅली व्ह्यू छान आहे आणि गर्दी नाही आहे मुळात, सावली आहे त्यामुळे मी इकडे आले. आणि हे मस्त असं व्हॅली दिसते आणि वरती झाडं आहेत त्यामुळे अजिबात ऊन नाही लागत आहे आणि मस्त थंड अशी हवा सुटली आहे. आणि ही मस्त असा हा इथला व्ह्यू आहे. खाली लेक आहे, कोणतं आहे ते मला माहीत नाही. कमेंट इथले जर कोणी असतील तर त्यांनी नक्की करा. हे इथे खाली लेक आहे आणि बाजूला पूर्ण अशी डोंगर आहेत. सुंदर वातावरण आहे. इथे आता आम्ही फोटोज वगैरे क्लिक केले आणि इथे मस्त इथून असं जावंसं वाटत नाही आहे. मस्त हवा सुटले आणि ऊन नाही लागत आहे झाडांखाली असल्यामुळे. तर साईडला इथे सिडनी पॉइंट आहे, हे जे तुम्हाला इथे टाकी दिसते ना एक, त्या साईडला इथे पॉइंट येतो पारसी पॉइंट. तर आता आपण तिकडे जाऊया. हा आहे पारसी पॉइंट. तर हा आहे पारसी पॉइंट. आणि हा जो समोर आहे तो धूम डॅम आहे असं इथे लोकल आहेत त्यांनी सांगितलं आहे. ॲक्च्युली मला माहीत नाही एक्झॅक्ट, पण हा धूम डॅम आहे असं सांगितलं आहे. सो हा आहे पारसी पॉइंट. इथे एक मंदिर आहे दत्ताचं आणि इथे गोळेवाले आणि आईस्क्रीमवाले पण आहेत, बरेच गेम्स पण आहेत लहान मुलांसाठी. मीठे वाला आम कौन सा आपका ये है? एस कुमार वडेवाले म्हणून इथे रस्त्यात मी आले. बघूया इथे काय मिळतं का जेवायला, भूक लागले.
तर मटकीची भाजी, चपाती, इथे सलाड दिले, आम्ही ऑर्डर केलंय, आणि इथे मँगो पिकल दिले, आणि ऋत्विकला चीज वडापाव ऑर्डर केलाय. तर बघूया, तो अजून आला नाहीये. आता आम्ही जेवतो. राईस आणि हा चीज वडापाव ऑर्डर केलाय. जेवण छान आहे इथे. तर हा आहे पसरणी घाट, आणि आता आम्ही हा खाली उतरत आहोत. मस्त 3 दिवस एन्जॉय केलं इकडे. इकडे म्हणजे पसरणी घाटाला नाही बरं का. तर आम्ही एन्जॉय केलं पाचगणीला आणि महाबळेश्वरला. आता खूप जेवलोय मस्तपैकी. आणि आम्हाला जेवण मी इथे होते बरेच पंजाबी वगैरे, चायनीज वगैरे, पण आपण नेहमीच खातो, त्यामुळे मोस्टली मी प्रेफर करते बाहेर गेल्यावर तिथलं जे काही लोकल असेल आपलं घरगुती महाराष्ट्रीयन फूड खायचा प्रयत्न करतो आम्ही. त्यामुळे आम्ही बाहेर काही फर्स्ट डे फक्त आम्ही खाल्लं होतं, आणि त्याच्यानंतर आम्ही मोस्टली आपलं तिथे जे महाराष्ट्रीयन जे आहे फूड तेच खाण्याचा प्रयत्न केला, आणि मी जिथेही जातो तिथे मोस्टली तेच खातो. छान होतं तिथे जेवण, पोटभर जेवलोय. आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो, आणि हा व्ह्यू बघून तर वाटत नाही, मन नाही करत आहे, पण काय करणार, जाव. हा बघा, सुंदर असा घाट आहे. तर हा आहे धूम डॅम, आणि वाई पासून हा साधारण 8 ते 10 किलोमीटर अंतरावर आहे. तर बघूया, आपण इथे थोडस टाइम स्पेंड करणार आता आम्ही. तर ही सह्याद्री बोट क्लबची जे काही चार्जेस आहेत ते इथे आहेत. तर आता आम्ही बोटिंगला चाललोय. मी घेतलाय व्हिडिओ, मस्त असं झूम केलंय, आणि त्या दगड नाही, मग काय असतील तुला इथे?
ते पण बरोबर आहे. आपण सँडल घालून पण आत आलो तरी काय होतं. मस्त अशी संध्याकाळची वेळ आहे आणि चारी बाजूला असे सह्याद्रीचे डोंगर आहे आणि मध्येच आहे हा वाईला असलेला धुंद आहे आणि सुंदर असं संध्याकाळचं हे दृश्य आहे. तर आता आम्ही निघालो आहोत इथून जायला परतीच्या प्रवासाला. मन तर करत नाही आहे पण जावं तर लागेलच. पण नेक्स्ट टाईम आम्ही परत येऊ आणि बराच वेळ इथे स्पेंड केला, जवळजवळ 1.5 तास आम्ही इथे स्पेंड केले आणि खूप सुंदर असं हे डॅम आहे. तर हे इथे दिसतंय बघा तुम्हाला लेफ्ट साईडला डॅम. सांगितलं होतं. आता आम्ही फूड कोर्टमध्ये जेवायला आलो होतो. आमचं जेवण झालंय आणि जस्ट आता जेवण झालं. मी दाखवलं नाही, थोडंसं थकली होती त्यामुळे. आणि जेवण झालंय आणि विनूला थोडासा आळस येतोय म्हणून तो कॉफी घेतोय. आणि आजचा व्लॉग एवढाच होता. जर आवडला असेल तर, आणि तिथलं शॉपिंग पण बरंच काही केलंय मी मार्केटमध्ये, महाबळेश्वरच्या मार्केटमध्ये. लोणावळा बोलणार होती मी तिथून. तर महाबळेश्वरच्या मार्केटमध्ये शॉपिंग पण केली. ऋत्विकसाठी क्रॉप्स घेतले आणि माझ्यासाठी लवकरच आमची ॲनिव्हर्सरी आहे म्हणून त्याच्या गिफ्ट म्हणून विनोने मला तिथलं ड्रेस मटेरियल एक गिफ्टमध्ये दिलंय आणि मी एक 1 पीस घेतला. तर आजचा ब्लॉग एवढाच होता आणि घरी गेल्यावर बघू, मला शक्य झालं ते दाखवायचा प्रयत्न करेन जर आम्ही वेळेवर गेलो तर. माझे ब्लॉग्स कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. जर आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर टिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन ब्लॉगचं नोटिफिकेशन मिळेल. सो बघू, जर घरी गेल्यावर मला दाखवता आलं, जर वेळेवर पोहोचली तर दाखवायचा प्रयत्न करेन. सो बाय गाईज. आणि मोस्टली मी ट्रॅव्हल ब्लॉग बनवायचे प्रयत्न करेन अधूनमधून, कारण की डेली ब्लॉग तर मला पॉसिबल नाही आहे. डेली ब्लॉगसाठी तेवढं घरातले मेंबर पण तेवढे ॲक्टिव्ह पाहिजेत, पण तेवढे नाही आहेत दोघं पण. आणि त्यामुळे मी विचार करते की ट्रॅव्हल ब्लॉग्स बनवायचं असं. तर बघू, मला जेवढं पॉसिबल होईल मी प्रयत्न करेन हळूहळू ट्रॅव्हल ब्लॉग वाढवायचे. तर बघू. सो बाय अँड गुड नाईट गाईज अँड टेक केअर.